वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गायनाची उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम कुंडलिकाय दाखून मुनिंद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे दुसरे चरण संताची या त्यांच्या गुरुपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका लयाचे केले स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाची उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्यावर जीवाचा उद्धार व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे व 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी भगवंत चिंतनाकरता निवडलेला आहे। या अभंगातून विको कमी करा या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहाला आलेल्या जीवाला सुखाचा पत्ता सांगतात। विठाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गेल्या 12 वर्षापासून चालू असणारा या आपल्या पुण्यभूमी खारघर नवी मुंबई या ठिकाणी चालू असणारा गेल्या 12 वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या मार्फत माझ्याकडे आली ती आमचे सर्वांचेच पप्पा आमची संस्थेत असल्यापासून असणारी ओळख तेव्हापासून त्यांनी सांगितलं होतं मी संस्थेत नवीनच आलतो आणि सुनील दादा माझ्या अगोदर होता तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं तुकाराम तू कीर्तन एक दिवस आम्ही मुंबईला घेऊ कारण ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात तेव्हाच त्यांनी सांगितलं तू 100% कीर्तन घेऊ तर मला तरी असं वाटतंय आमच्या बॅचमधलं माझंच कीर्तन पहिलं आहे विठ्ठल म्हणून सुंदर असं नियोजन आणि कसं आहे शंकर महाराज
आता गुरुजी आमच्या गुरुजीच्या लेव्हलचे माणसं आहेत. आणि कसं आहे, कारण सदानंद गुरुजीच्या कीर्तनात ज्यांनी चाल गायलेली आहे ते आपल्या कीर्तनात त्यांच्या नखाची सुद्धा आम्ही बरोबरी करत नाहीत. विठाला जर ज्ञानोबरायच्या भाषेत सांगायचं झालं तर चातुर्य लपवी महत्व हरवीन पिशेपण मिरवी आवडून अशी ज्यांची ख्याती आहे. महाराज मोठं होऊन लहान होणं खूप अवघड आहे. अरे लहान कोणी दर्शक हे आम्ही काय लय शहाणे नाहीत, तुला माहित आहे. आम्ही एका ताटात जेवलेले माणसं आहेत. फ्रेश बसा, ताण घेऊ नका. महाराज 3-4 टिपणं बसले की माणूस छाती काढून चालतोय, छाती नसली तरी बी. पण महाराज खरंच मी कौतुक कोणाचंच करत नाही. सौरभलाही माहिती आहे, संस्थेत आम्ही सोबत होतो. गुरुजी कटाळे होते, मला त्याच्याबद्दलही वाद नाही. कारण मला ते उगा वाहवान हे या ना ते घरी इथं नको. कारण तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या व्याख्यान ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे तुम्ही आम्ही आहोत. आणि उगाच कोणाचं वर्णन करू नये. पण ज्यांचं आहे खरंच, ज्यांचं अस्तित्व जे आहे ते सांगायला काही वावगं नाही. म्हणून असणारे आमचे गुरुतुल्य असणारे आमचे शंकर महाराज असतील. तदनंतर हे इथलचेच का? बर 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 बर. त्याच्यानंतर सुंदर असा कमी दिवसात ज्यांनी पक्वात साधना प्राप्त केली असे आमचा विजय असत गुरुबंधू. त्याच्यानंतर दादा नाव विनायक महाराज पांचाळ गुरुजी. त्याच्यानंतर आमचे बालाजी महाराज हे गुरुबंधूच आहेत. गुरुजी असतील, माऊली महाराज असतील, हे गावातले भजनी मंडळ. कारण कसं यायचं नाव घ्यावं लागतंय, यायचं नाही घेतलं की हे कीर्तनच पाडतात. लय अवघड आहे. त्याच्यानंतर विनेकरी चोपदार तर चोपदार आहे. तुम्हाला पाहिलंच मला खरकाप सुटला. असे असणारे चोपदार आमचे पेटी मास्तर, सुंदर असे पेटी मास्तर आमचे काय अजिंक्य महाराज विनेकरी बाबा. आणि जी मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे असे असणारे आमचे सौरभ महाराज मांडगे. सुंदर असा महाराज. खरोखर ताकदीचं वाजवणं कशाला म्हणतात ते त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवू आपण. सुंदर असा. आणि महाराज कसं आहे गाय शूटिंगवाले गीत आले त्याच्यातच आता चालता. आणि सर्व बघा कसं आहे गुरुजी कसं आहे गायक, वादक, कीर्तनकार आणि श्रोते मंडळी या सर्वांचा जीव का प्राण म्हणजे काय असेल तर ती म्हणजे माईक सिस्टीम. कारण माईक सिस्टीम जर नसेल चांगली तर कोणाचाच कोणाला मेळ खात नाही. म्हणून अतिशय सुंदर अशी दादाने माईक सिस्टीम लावली. त्यांच्याकरताही एकदा टाळ्या वाजवा. जमलं ना दे इचकून मग आता. कारण ज्ञानोबारायची भाषा सांगेल ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात जोवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा तवची त्या साधना बजावी लागेल. जोपर्यंत एखादी गोष्ट माणसाला अवगत होत नाही तोपर्यंतच त्या गोष्टीच्या पाठीमागे माणूस धावतोय. सौरभ महाराज पकवादाची प्रॅक्टिस कुठपर्यंत करायची हो? जोपर्यंत ती कला माणसाला अवगत होत नाही तोपर्यंत पकवादाची. हे डोक्याच्यावरून गेला का तुमच्या भाषेत सांगू का? मुलगी पाहायला जायचं पण कौरट लगन वस्तूवर. लगन झाल्यावर जर पोरी पाहिजे तर बायको हाणल. म्हणून मला काय म्हणायचं कोणती तसं दादाहून आपला विषय लांबला होता की त्यांचं कौतुक झालं त्याला लागलं ते इचकून. तसं नाही. कारण कोणतीही गोष्ट एखादी अवगत होतपर्यंतच माणूस त्या गोष्टीच्या पाठीमागे धावतो. म्हणून सुंदर असं नियोजन अतिशय सुंदर आहे. पहा मंडळी जरी कीर्तनाला कमी असेल तरी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखी मंडळी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना जे मावळे होते ते थोडकेच होते. कारण थोडके याच्यातच काहीही करता येते. लय मोठा गाजान वाजा झाला की इचका होतोय. विठ्ठल बघा आता लक्ष द्या. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे.
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काय सांगतात तर एक दोन मुद्दा जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकला तर अभंग कळायला सोपं जातो. बघा ऐका, अभंग कोणाचा आहे थोडं बोलत चला पा. तुम्ही जरा लांब झाले का नाही, जरा पुढे या ना. याला काय करंट नाही, काय नाही, काय नाही, या पुढे या. आणि तुम्ही या या या. कारण कसं असतंय, कीर्तनकारात आणि श्रोत्यांचं हे जोपर्यंत जो संभाषण होत नाही तोपर्यंत कीर्तन कळत नाही. हा, टावर खाली असले तर जमतो खेळ. जागीच सरकायलेत गुरुजी. इथे जर गौतमी पाटील आणली असती तर मांग लोटावं लागली असती. म्हातारे बनवले ते गुथळ वाचू भाई हरी बस उभे ढाला. बघा अभंग कोणाचा आहे बोलत चला. कोणाचा आहे? हा, चांगले अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवी देहाला आलेल्या जीवाला म्हणजे तुम्हा आम्हाला सुखाचा पत्ता सांगतात. का सांगतात, कशा करता सांगतात, काय कारण आहे तर त्याचं कारण असं आहे की प्रत्येक जीवाला जर कशाची अपेक्षा असेल, कशाची इच्छा असेल, कशाची आकांक्षा असेल तर ती म्हणजे सुखाची. मला तरी वाटत नाही की असा एकही माणूस नसेल की तो भगवंताला म्हणत असेल देवा मला दुःख दे. कारण मजा लागी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे ना भावे. मला दुःख व्हावं असं कोणाच्याही मनाला येत नाही. पण महाराज तुम्ही या बारीक चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारायला एकाने प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही ज्या जीवाला सुखाचा पत्ता सांगता त्या जीवाचा जर आपण विचार केला तर तो जीव त्या भगवंताचा अंश आहे. कारण मी नाही सांगत हे, ज्ञानोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सांगतात ममेवांशो जीवलोके. जीवभूत हे सर्व जीव त्या भगवंताचे अंश आहेत. आता लक्षपूर्वक आहे का, हे सर्व जीव जर त्या भगवंताचे अंश आहेत तर तो भगवंत कसा आहे? सुखरूप जगद्गुरु तुकोबाराय चॅलेंज करतात आणि म्हणतात सांगा कोण आहे सुखरूपाईचा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो. अरे कोण आहे कोणी सांगा. भगवान पांडुरंग परमात्म्यासारखा दुसरा देव सुखरूप आहे का? मग दुसरे देव कसे तर शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूती घेते आपल्या पोटाचे रडते माघते शीतेवधान. महाराज हे दुसरे देव शेंद्रे हेंद्रे हे असे देव आहेत. कारण महाराज पण यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सांगत होते आमचा देव सर्व देवांचा देव आहे असं ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगत होते बाकीच्या देवाला नावबोट ठेवत होते त्यावेळेस त्या शेंद्री आणि हेंद्रे देवाचा भक्त उठला आणि त्यानं बाया मागं केल्या. तुकोबाराय म्हणे तुकोबाराय काय सांगायले तुम्ही, याला शास्त्रीय भाषेमध्ये खंडन आणि मंडन म्हणतात. त्याच माणसानं खंडन करावं. ऐका लक्षपूर्वक, त्याच माणसानं खंडन करावं की ज्याला मंडनाचं ज्ञान. आता सौरभ महाराज सुंदर पद आमचे वाजवायले. तुम्ही त्याला म्हणतातच म्हणायचं हे तू जमच नाही. ते म्हणत बाबू बायको सांगा आणि म्हणजे वजन टाकायला कमी आवड. मला काय म्हणायचं की ज्या गोष्टीतला आपल्याला ज्ञान नाही त्याबद्दल आपण बोलू नये. आमची चूक काढावी गुरुजी. आमची चूक गायक असेल वादक असेल आमची चूक काढावी. पण कोण जो परमार्थात मुरेल त्यानं ज्याला घरी बायको ऐकत नाही ते आमचं म्हणजे चुकलं त्याचं तुला अरे चुकलं ना त्याचं. कोण चूक काढू नये महाराज.
कोणाच नाही, ज्याचं त्याच्या जागी व्यवस्थित असतं. म्हणून आपला विषय चालला होता की तुकोबा राहिला म्हणे महाराज तुम्ही आमच्या देवाला चंद्र म्हणाले, आमच्या देवाला इंद्र म्हणाले, मग तुमचा देव कसा आहे ते सांगा ना. तर महाराज म्हणले तैसानो हे नारायण जगव्यापक जनार्दन तयाचे करा चिंतन वंदू चरण येती सकट. तो हा देवाचाही पण बळीया माझा पंढरीराव, तो सर्व देवाचा देव आहे. मग महाराज तुम्ही 5 मिनिटं झाले सांगायले सर्व सुखाची आगर असणारा तुमचा देव आहे, समजा देवाचंच तुमच्या वर्णन करायले एवढं छाती ठोकपणे चॅलेंज देऊन सांगायले. मग जर एवढा तुमचा भगवंत सुखरूप आहे तर तुमच्या देवाचे जीव हे दुःखी कस काय? सोपं सांगू का, बाप जर श्रीमंत असेल तर मुलगा भिकारी असू शकतो का? साधं असू शकतो का? बाप श्रीमंत आहे आणि पोरगा भिकारी असं होऊ शकतं का? तस काय नाही होत. त्या जर वाडे नांद असतील तर तिथे नदीचं पाणी आटतंय. मग तस हा जीव जरी त्या भगवंताचा अंश असेल पण या जीवाने संगत केली ती म्हणजे संसाराची. आणि संसारात आतापर्यंत कोणीही सुखरूप झाला नाही. संसारात सुखरूप झाला असा कोण्याच साधू संतांनी पुरावाही दिलेला नाही. कारण मुळातच संसार कसा आहे, सुखात विचार सुखाचा विचार नाही कुठे. त्या संसारात सुखाचा विचार करायचा नाही. संसार कसा आहे सौरभ, कसा आहे संसार? महाराज हे काय, हे प्रॅक्टिकल आहे. विठ्ठल महाराज संसारात सुखाचा विचारही करायचा नाही, विचार सुद्धा करायचा नाही. पण ते काय होतंय, जोपर्यंत माणूस त्या कार्यात जात नाही तोपर्यंत त्या गोष्टीची माणसाला आवड असते. एक जुनी म्हण आहे पहा आमच्या इकडं विदर्भामध्ये, मराठवाड्यात आम्ही शेजारीचे, एक म्हण आहे, दुरून डोंगर. तुमच्या इकडे तसंच आहे का? मला वाटलं आता इकडे 650 किलोमीटरला काही बदल असेल, कारण आमच्या इकडे मेल्यावर लोक जातात. तुमच्या इकडं मग झोपले तरी जातात काय? महाराजाच्या लय नांदी नाही लागायचं. डोळे झाकल्यावर मग झोपल्यावर म्हणते अवघड आहे. महाराज कसं आहे, सारखंच असतंय. दुरून डोंगर साजरा, जोपर्यंत माणूस त्या गोष्टीत जात नाही. आता काही लोकांना आमचं लय बरं वाटतं, मजा आहे म्हणतात त्याची, रोजच हिंडायली लोक. पण जा एकदा, कारण पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. हे तसं जमत नाही. याच्यात कोणत्याही गोष्टीत गेल्याशिवाय कळत नाही. कारण संसारात माणसाला आता लहान पोरं तिथं पोरं नाही तर हे आहे आमचा भाषा.
कितवीले बाळा तू म्हणशील का नहा घालवायच्या कीर्तनाला कितवीले 7वी हा लय ताण नको घेऊ ते 7वीले आता त्याला वाटते 10वीला जावं वाटत नाही का नापास हो ऐका त्याला वाटते आता 10वी मॅट्रिकला जावं चांगली टक्केवारी घ्यावा चांगल्या टक्केवारीने पास व्हावं चांगल्या टक्केवारीने पास झाल्याच्या नंतर कॉलेजला ऍडमिशन व्हावं कॉलेजला ऍडमिशन झाल्याच्या नंतर कुठंतरी काहीतरी डिग्री भेटावं कुठंतरी नोकरी लागावं नोकरी लागल्यावर कोणती तरी बोला ना छोकरी नाही छोकरीची माय भेटली तरी सुख नाही संसारात सुखाची इच्छा करायची नाही